नमस्कार मंडळी, मी समृद्धीज मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण होळी स्पेशल बनवणार आहोत चविष्ट अशी आणि झणझणीत कटाची आमटी। पुरणपोळी सोबत खायला कटाची आमटी फारच छान लागते किंवा नुसतं पियायला किंवा भाताबरोबर सुद्धा ही खायला कटाची आमटी खूप छान लागते आणि बनवायला तर लगेच सोपी आहे। तर इथे आपण 1 वाटी चण्याची डाळ घेतली होती, त्यामध्ये 2 वाटी पाणी घालून ही डाळ 2 तास भिजत घातली होती। तर आपल्याला कटाची आमटी बनवायची आहे म्हणून यामध्ये अर्धा वाटी पाणी थोडंसं मी पुन्हा जास्त घातलेलं आहे आणि आता यामध्ये थोडीशी हळद आणि 2 चमचे तेल घालून आपल्याला ही डाळ कुकरमध्ये शिजवायची आहे। तर कुकरमध्ये आपल्याला ह्या डाळीच्या 4 शिट्या करायच्या आहेत। हे बघा, इथे आता आपली डाळ 4 शिट्यामध्ये मस्त अशी शिजलेली आहे। हाताने आपण बोटाने थोडी दाबून बघायची आहे। मस्त मऊसूत इथे डाळ आपली शिजलेली आहे। आपण 2 तास भिजत सुद्धा घातली होती आणि शिजताना आपण तेल सुद्धा घातलं होतं, त्यामुळे डाळ मस्त आपली शिजलेली आहे इथे। आता आपण कटाची आमटी बनवताना ह्या डाळीमधलं जे पाणी आहे ते आपण कटाच्या आमटीमध्ये वापरतो। तर आता ही डाळ मी पूर्णपणे गाळून घेतलेली आहे आणि हे बघा, हे गाळून ह्याचं एवढं पाणी निघालेलं आहे। तर आता हे पाणी आपण तर घेतलेलंच आहे कटाच्या आमटीसाठी, पण ही कटाची आमटी थोडीशी घट्ट दाटसर होण्यासाठी आपण थोडीशी 3 चमचे चण्याची डाळ बाजूला काढून ठेवायची आहे। ती आपल्याला पुन्हा नंतर कटाची आमटी बनवताना वापरायची आहे। तर आता हे डाळीचं पाणी आणि ही चण्याची डाळ आपण साईडला करून ठेवलेलं आहे। तर लगेच आपण आता कटाची आमटी बनवायला घेऊया। तर यासाठी आपल्याला वाटण वाटायचं आहे। तर इथे उभा चिरलेला कांदा 1 घेतलेला आहे, सुकं खोबरं 1 मूठभर कोथिंबीर घ्यायची आहे, लसूण घ्यायचे 4 पाकळ्या, थोडंसं आलं आणि इथे खडे मसाल्यांमध्ये मी दालचिनी, लवंग आणि काळी मिरी घेतलेले आहेत। एक 2-2, 3-3 असे मी काळी मिरी आणि लवंग घेतलेले आहेत। तर आपल्याला हे जे आहेत ते मसाला भाजून घ्यायचा आहे। तर सुरुवातीला पॅनमध्ये थोडंसं तेल घेते, तेलावरती आपल्याला सुरुवातीला हे खडे मसाले थोडे हलकेसे परतून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याचा फ्लेवर छान असा मस्त येतो। आणि त्याचबरोबर त्यामध्ये आपण आता उभा चिरलेला हा कांदा घालणार आहोत। कांदा पण इथे आपल्याला हलकासा थोडा मऊसर शिजवून घ्यायचा आहे। सुरुवातीला आपण हा कांदा बघा थोडासा मऊसर शिजल्यानंतर आपण यामध्ये लसूण आणि आलं हे पण आपण हे कांद्याबरोबरच थोडं भाजून घेणार आहोत, म्हणजे त्याची सुद्धा चव खूप छान येते कटाच्या आमटीमध्ये। आणि आता हा कांदा आपल्याला थोडा हलकासा तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे। तर हे बघा, इथे कांदा आपला भाजून झालेला आहे। तर आता हा कांदा आपण एका ताटामध्ये काढून घेऊया, आपल्याला थंड करायचा आहे। तर त्याच पॅनमध्ये आता आपण हे सुकं खोबरं सुद्धा भाजून घेऊया, ते सुद्धा आपल्याला हलकंसं तांबूस रंगावर भाजून घ्यायचं आहे। तर तेल आहे पॅनमध्ये, त्यामुळे खोबरं आपल्याला हे लगेच भाजलं जातं। हे बघा, इथे आता खोबरं सुद्धा भाजून झालेलं आहे। तर आता हे आपले सगळं कांदा आणि खोबरं पूर्णपणे भाजून झाले। आपण हे ताटामध्ये काढून घेऊया आणि 5 मिनिटं आपण ते थंड करायला ठेवायचं आहे। आणि आता हे आपल्याला मिक्सरमध्ये ह्याचं वाटण वाटायचं आहे। एकदम बारीक असं आपल्याला इथे मिक्सरमध्ये ह्याचं वाटण वाटायचं आहे। हे बघा, इथे आपला हा मसाला वाटून छान झालेला आहे, एकदम बारीक बघा हे वाटून घेतलेलं आहे आपण मिक्सरमध्ये। तर आता कटाची आमटी बनवायला घेऊया। तर सुरुवातीला आपण कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे। ह्या तेलामध्ये आपल्याला थोडंसं जिरं घ्यायचं, 1 छोटा चमचा जिरं इथे घेतलेला आहे। त्यामध्ये आता 2 तेजपत्त्याची पानं घालते, थोडंसं कढीपत्त्याची पानं सुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आहेत। आता हे जिरं तेलामध्ये छान मस्त असं फुलल्यानंतर आपल्याला जे आपण जो मसाला वाटलेला आहे तो आपल्याला ह्या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे। सगळा मसाला हा मी आता या कटाच्या आमटीसाठी वापरणार आहे। साईडला हलकंसं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे 2 ते 3 मिनिटं हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे।
आता स्लो फ्लेमवर आपण हा मसाला छान असा परतून घेतलेला आहे आणि साईडला तुम्ही पाहू शकता हलकंसं आता तेल सुटायला लागले। आता ह्यामध्ये सुके मसाले घालूया। एक छोटा चमचा हळद घातले, 1 चमचा लाल तिखट घातले। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। एक छोटा चमचा गरम मसाला घातलेला आहे। खडे मसाले तर आपण आधीच ह्यामध्ये घातलेले आहेत, त्यानुसारच आपल्याला ह्यामध्ये गरम मसाला घालायचा आहे। आणि हे आता मसाले घातल्यानंतर सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। जेवढं आपण हे छान असं परतून घेऊ ना तेवढ्या आपल्या कटाच्या आमटीला छान अशी चव येणार आहे। आता हे बघा इथे मसाले छान परतून झालेले आहेत, साईडला तेल सुद्धा छान सुटलेलं आहे। यामुळेच आपल्या कटाच्या आमटीला छान अशी तरी येणार आहे। तर हे मसाले थोडे जळू नये म्हणून आपण हे डाळीचं पाणी आहे ना थोडंसं आपल्याला ह्यामध्ये आता घालायचं आहे आणि पुन्हा ही ग्रेव्ही आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे। आता 1 मिनिटभर आपण हे पुन्हा चांगलं परतून घेऊया। आणि आता ह्यामध्ये ही जी आपण डाळ बाजूला काढलेली आहे ही डाळ आपल्याला थोडी अशी बारीक करायची आहे, म्हणजे ही कटाची आमटी आपली छान अशी दाटसर होईल म्हणून हे एकदम थोडंसं स्मॅश करून घ्यायचं आहे पूर्ण ही डाळ। आणि ही डाळ आता आपल्याला ह्या ग्रेव्हीमध्ये घालायची आहे आणि थोडीशी आपण परतून घेऊया। आणि तुम्ही पाहू शकता ग्रेव्हीला सुद्धा मस्त तेल सुटलेलं आहे इथे। आता ही चण्याची डाळ आपण ह्यामध्ये घालूया। आता ही डाळ थोडी परतून झाल्यानंतर आपण जे डाळीचं पाणी ठेवलेलं आहे साईडला ते पाणी सुद्धा आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे। आता हे थोडंसं डाळीचं पाणी आहे आणि आपल्याला अजून थोडी कटाची आमटी थोडी जास्त हवी आहे, तर आपण ह्यामध्ये थोडं पाणीचं प्रमाण अजून वाढवू शकतो। तर मसाल्याचं पाणी होतं तेच पाणी मी आता पुन्हा 1 वाटीभर ह्यामध्ये अजून घातलेलं आहे। आणि चांगली आता ह्या कटाच्या आमटीला आपल्याला उकळ काढून घ्यायचं आहे। चवीनुसार आपल्याला आता ह्यामध्ये मीठ घालायचं आहे। आणि आता इथे आपण मीठ घातल्यानंतर आपण ही कटाची आमटीला एक चांगली उकळ काढून घेऊया। हे बघा छान उकळ आलेला आहे आता कटाच्या आमटीला। आणि आता आपल्याला ह्यामध्ये थोडं स्वादानुसार आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आहे। जर तुमच्याकडे पुरण शिल्लक असेल तर पुरण सुद्धा तुम्ही ह्यामध्ये घालू शकता। खूप छान मस्त चव येते, छान तिखट गोड अशी मस्त झणझणीत ही कटाची आमटी चवीला लागते। आता आणखीन 5 मिनिटं आपण ही चांगली शिजवून घेऊया। छान असं उकळ आल्यानंतर त्याला छान अशी तरी येते। आणि हे बघा इथे आता आपली कटाची आमटी तयार झालेली आहे। वरून खूप सारी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि कटाच्या आमटीचा रंग सुद्धा मस्त आलेला आहे आणि चविष्ट अशी इथे आपली झणझणीत कटाची आमटी तयार झालेली आहे। पुरणपोळी सोबत खायला खूप छान लागते, नुसती प्यायला सुद्धा ही कटाची आमटी खूप छान लागते। तर तुम्हाला आजची आपली ही कटाची आमटीची रेसिपी कशी वाटली हे मला व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करून सांगा। आणि आपला आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।